बाबा कांदा भिजावत्यात आणि पाटानं पाणी चालले हे कळल्यावर पोरी काय गप्प बसत्यात वय. मग आल्याच लगेच माझ्याबरोबर मळ्यात पाण्यात खेळायसाठी. उन्हाळ्याचं असं पाटातल्या पाण्यात खेळायला लय मज्जा येते. आणि यांच्याकडे बघून मला सुद्धा माझं लहानपण आठवलं, कारण की मी जेव्हा लहान होते तेव्हा मी सुद्धा अशीच मस्ती करायची. अशीच पाटाच्या पाण्यात दिवसभर खेळायची. आणि हे अनुभवायला शहराकडच्या लहान मुलांना भेटत नाही. ते फक्त गावाकडच्याच लहान मुलांना भेटतं. ते इतके नशीबवान आहेत, पण त्यांना ते माहिती नाही की त्यांना हे सुख मिळतंय अनुभवायला. आणि तेवढ्यात मग आईस्क्रीमवाला आला आणि मग पप्पांनी आम्हा सगळ्यांना आईस्क्रीम दिलं. मग काय मुलींची आणखीनच मज्जा आणि माझी पण. आणि तेवढ्यातच एक मावशी आल्या होत्या, त्यांना अंडी पाहिजे होती विकत. मग त्यांना अंडी देण्यासाठी गेले. आपल्याकडं गावरान अंडी भेटतात, त्याच्यामुळे ना आजूबाजूच्या गावातली सगळीजण आपल्याकडंच अंडी नेण्यासाठी येतात. आणि आजकाल कोण तसली बॉयलर अंडी खात नाही विकतची. सगळ्यांना आजकाल साधे अंडी, गावरान अंडीच लागतात. त्यामुळे आता त्या साध्या अंड्याला खूप मागणी आहे. आणि आम्ही सुद्धा गिऱ्हाईकांना ताजी ताजी 2 ते 3च दिवसांची असलेली अंडी देतो. जास्त दिवसांची झालेली देत नाहीत, नाहीतर ती खराब होतात. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.